नवी प्रभाग रचना जाहीर, तुमचा प्रभाग कोणता, संपूर्ण माहिती। आजची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी थेट फलटण शहरातून येते। फलटण नगर परिषदेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचनेची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे। होय, तुम्ही बरोबर ऐकलंय। या घोषणेमुळे शहराच्या राजकीय वर्तुळात अक्षरशः भूकंप आलाय। एकूण 13 प्रभागांची रचना असून यात 12 प्रभाग 2 सदस्यांचे तर 1 प्रभाग 3 सदस्यांचा असणार आहे। या नव्या रचनेमुळे अनेक दिग्गजांचे पारंपरिक मतदारसंघ बदललेत, ज्यामुळे येणारी निवडणूक अत्यंत चुरशीची होण्याची शक्यता आहे। चला तर मग वेळ न घालवता पाहूया ही नवी प्रभाग रचना आणि जाणून घेऊयात तुमचा नवीन प्रभाग कोणता आहे। असा असेल प्रभाग क्रमांक 1 द्विसदस्यीय। फलटण नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक 1 मध्ये संपूर्ण सोमवार पेठ, श्रीराम साखर कारखाना, कृषी उत्पन्न बाजार समिती, पुजारी कॉलनी, यशवंतराव चव्हाण हायस्कूल परिसर, नगर परिषद पाणी पुरवठा केंद्र, फिरंगाई मंदिर आणि लक्ष्मी मरीमाता मंदिराचा समावेश करण्यात आला। असा असेल प्रभाग क्रमांक 2 द्विसदस्यीय। प्रभाग क्रमांक 2 मध्ये मंगळवार पेठ परिसर, बस स्थानकासमोरील परिसर आणि पुणे रस्त्याच्या परिसराचा समावेश आहे। हा भाग शहराच्या मध्यवर्ती भागांपैकी एक मानला जातो। असा असेल प्रभाग क्रमांक 3 द्विसदस्यीय। प्रभाग क्रमांक 3 मध्ये आखरी रस्त्याची पूर्व बाजू, नायरा पेट्रोल पंप परिसर, उर्दू शाळा, कुरेशी मस्जिद परिसर, बुरुड गल्ली, खटिक गल्ली आणि परीट गल्ली या भागांचा समावेश असेल। असा असेल प्रभाग क्रमांक 4 द्विसदस्यीय। प्रभाग क्रमांक 4 मध्ये आखरी रस्त्याची पश्चिम बाजू, पठाणवाडा, पाचबत्ती चौक, लाटकर तट्टी, शनी मंदिर, हरिहरेश्वर मंदिर, वेलणकर दत्त मंदिर आणि दगडी पूल परिसराचा समावेश करण्यात आला आहे। असा असेल प्रभाग क्रमांक 5 द्विसदस्यीय। प्रभाग क्रमांक 5 मध्ये श्रीमंत मालोजीराजे शेती विद्यालय परिसर, जिंती नाका, गोसावी वस्ती, पुणे रोड परिसर, आईसाहेब मंदिर, हरिबुवा मंदिर, महादेव मंदिर, उंबरेश्वर चौक, स्वामी समर्थ मंदिर आणि इंदिरानगर वसाहतीचा समावेश आहे। असा असेल प्रभाग क्रमांक 6 द्विसदस्यीय। प्रभाग क्रमांक 6 मध्ये संतोषी माता मंदिर परिसर, सगुना माता नगर, साईबाबा मंदिर, श्रीकृष्ण बेकरी परिसर, जिंती नाका पेट्रोल पंप, हॉटेल महाराजा परिसर, निमकर सीड्स आणि बॅरिस्टर राजाभाऊ भोसले यांच्या घराच्या परिसराचा समावेश आहे। असा असेल प्रभाग क्रमांक 7 द्विसदस्यीय। प्रभाग क्रमांक 7 मध्ये संत बापूदास नगर, हनुमान नगर, सातारा रस्त्याच्या दोन्ही बाजू, मुधोजी कॉलेज परिसर, जिनिंग मिल, जुने ग्रामीण पोलीस स्टेशन परिसर आणि प्रेमलाताई चव्हाण हायस्कूल परिसराचा समावेश असेल। असा असेल प्रभाग क्रमांक 8 द्विसदस्यीय। शहरातील मध्यवर्ती भाग असलेला प्रभाग क्रमांक 8 मध्ये ब्राह्मण गल्ली, शंकर मार्केट परिसर, नगर परिषद आरोग्य केंद्र, पराडकर प्रेस, नवलबाई मंगल कार्यालय, मारवाड पेठ परिसर, श्रीराम मंदिर, मुधोजी प्राथमिक शाळा आणि श्रीकृष्ण मंदिरांचा समावेश असेल। असा असेल प्रभाग क्रमांक 9 द्विसदस्यीय। प्रभाग क्रमांक 9 मध्ये गजानन चौक परिसर, पवार गल्ली, नगर परिषद परिसर, उमाजी नाईक चौक परिसर, मेटकरी गल्ली, उघडा मारुती मंदिर परिसर, मटन मार्केट, मच्छी मार्केट परिसर आणि रविवार पेठ तालीम परिसराचा समावेश करण्यात आला। असा असेल प्रभाग क्रमांक 10 द्विसदस्यीय। प्रभाग क्रमांक 10 मध्ये घडसोली मैदान, शिंगणापूर रस्ता, पृथ्वी चौक म्हणजेच अहिल्यादेवी चौक, शिवाजीनगर, खर्डेकर विद्यालय परिसर, रिंग रोडची उत्तर बाजू, सुविधा हॉस्पिटल परिसर आणि जलमंदिर परिसराचा समावेश आहे। असा असेल प्रभाग क्रमांक 11 द्विसदस्यीय। प्रभाग क्रमांक 11 मध्ये रायगड हॉटेल परिसर, महात्मा फुले शॉपिंग सेंटर परिसर, माळजाई मंदिर परिसर, सिटी प्राईड परिसर, नारळी बाग परिसर, मुधोजी हायस्कूल परिसर, जोशी हॉस्पिटल परिसर आणि प्रशासकीय इमारत परिसराचा समावेश असेल। असा असेल प्रभाग क्रमांक 12 द्विसदस्यीय। प्रभाग क्रमांक 12 मध्ये स्वामी विवेकानंद नगर, दत्तनगर, आबासाहेब मंदिराची मागील बाजू, हनुमंतराव पवार हायस्कूल परिसर, कामगार कॉलनी आणि खजिना हौद मागील परिसराचा समावेश करण्यात आला। असा असेल प्रभाग क्रमांक 13 त्रिसदस्यीय। आणि आता शेवटचा आणि एकमेव त्रिसदस्यीय प्रभाग क्रमांक 13 यामध्ये पद्मावती नगर, भडकमकर नगर, पोलीस स्टेशन कॉलनी, संजीव राजेनगर परिसर, इरिगेशन कॉलनी परिसर, हडको कॉलनी, आनंदनगर, गोळीबार मैदान परिसर, विद्यानगर आणि लक्ष्मीनगर या विस्तृत भागाचा समावेश आहे।